गोरसेनेच्या 13 पदाधिकाऱ्यांविरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल। दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी गोरसेना या सामाजिक संघटनेमार्फत बंजारा समाजातील पीडितांवर झालेल्या अन्याय संबंधाने आक्रोश मोर्चा काढला होता। हा मोर्चा स्वर्गवासी वसंतरावजी नाईक चौक ते मुखरे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक व तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सदर मोर्चाने सभेचे रूप घेत चौकाला चारही बाजूने वेढा घातला होता। पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद आहे की दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे 12:30 वाजताच्या सुमारास जय अजय राठोड तालुकाध्यक्ष गोरसेना पुसद याचे नेतृत्वात बंजारा समाजाच्या वतीने बंजारा समाजातील पीडितांना न्याय मिळणे संबंधाने पोलीस प्रशासनाविरुद्ध जन आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन काढले। गोरसेनेच्या वतीने या आंदोलन संबंधाने शासनाची किंवा पोलिसाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता माननीय जिल्हा दंडाधिकारी यवतमाळ यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले। सदर आंदोलनामध्ये जय अजय राठोड तालुकाध्यक्ष गोरसेना राहणार आरेगाव पुसद, उमेश देवसिंग राठोड राहणार जमशेदपूर, धीरज राठोड नाईक राहणार कुंभी, अर्जुन राठोड गोरसेना उपजिल्हाध्यक्ष, विलास हुनासिंग आडे राहणार जमशेदपूर, लक्ष्मण आनंदराव आडे राहणार जमशेदपूर, भारत राठोड, विकास धर्मा राठोड राहणार मांडवा, दशरथ राठोड राहणार सांडवा, संदीप जाधव राहणार बोरनगर, विकास उर्फ विक्की विनोद राठोड राहणार शिंबाळपिंपरी, अंकुश पंडित आडे राहणार बोरनगर, छाजू उर्फ गणेश लक्ष्मण आडे राहणार बोरनगर यांनी आंदोलन मोर्चा काढून त्यांच्या मागे अंदाजे 150 ते 190 लोकांना जमा करून स्वर्गवासी वसंतराव नाईक चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे येऊन मोठ्या प्रमाणात रास्ता रोको व रोडवर बसून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। विना परवाना मुख्य रहदारीच्या रस्त्यावर लोकांचा रस्ता अडवून बंजारा समाजातील पीडितांना न्याय मिळणे संबंधाने वाहनावर लाऊडस्पीकर लावून वाहन चौकात उभे करून पोलीस प्रशासन व राजकीय नेते मंडळी यांच्या विरुद्ध भाषणे सुद्धा केली। यावेळी पोलीस प्रशासनामार्फत वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबत सुद्धा सांगितले असल्याचे सदर तक्रारीत नमूद आहे। बेकायदेशीर जमावाला एकत्र घेऊन चौकात जमा करून वाहतूक अडवून धरणे, रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करणे, पोलीस प्रशासनाचे न ऐकता बेकायदेशीर जमावाने विनापरवाना भाषण सुरू ठेवून बंजारा समाजास शासनाविरुद्ध भडकाविले। त्यामुळे जय अजय राठोड तालुकाध्यक्ष गोरसेना राहणार आरेगाव पुसद, उमेश देवसिंग राठोड राहणार जमशेदपूर, धीरज राठोड नाईक राहणार कुंभी, अर्जुन राठोड गोरसेना उपजिल्हाध्यक्ष, विलास हुनासिंग आडे राहणार जमशेदपूर, लक्ष्मण आनंदराव आडे राहणार जमशेदपूर, भारत राठोड, विकास धर्मा राठोड राहणार मांडवा, दशरथ राठोड राहणार सांडवा, संदीप जाधव राहणार बोरनगर, विकास उर्फ विक्की विनोद राठोड राहणार शिंबाळपिंपरी, अंकुश पंडित आडे राहणार बोरनगर, छाजू उर्फ गणेश लक्ष्मण आडे राहणार बोरनगर व त्याच्या सोबत असलेले जमावातील इतर 150 ते 190 लोकांविरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता कलम 189(2), 126(2), 223, 285 तसेच सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेसंबंधाने आज दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी या घटनेतील गोरसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पुसद शहर पोलीस स्टेशन येथे आणून बसवले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे।